नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। सरकारी जॉब आहे। इथे सविस्तरपणे पूर्ण माहिती आपण बघून घेणार आहोत। नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। विविध पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। तुम्ही महाराष्ट्रातील उमेदवार आहे, नोकरीची गरज आहे तर संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघून घ्या। इथे वयोमर्यादा काय लागणार आहे, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर आजपासून ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच 28 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। आता अर्ज कोणत्या पद्धतीने पाठवायचा आहे, कुठे पाठवायचा आहे, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण हे सर्व माहिती आपण व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। तुमच्यासाठी नोकरीची खूप मोठी संधी आलेली आहे। संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। जसे की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, Amazon रिलेटेड जॉब्स असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या किंवा नवीन आलेले जे योजना असू द्या ते सुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट्स असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून अपडेट आलेली आहे, PDF आहे, ते सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत। सविस्तरपणे पूर्ण माहिती आहे, कोणतेही पार्ट मिस करू नका। नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती निघालेली आहे। इथे डिरेक्टली तुम्हाला मुलाखतीद्वारे इथे सिलेक्शन होणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवले निवड कंत्राटी तत्वावर करायची आहे। तर इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब होणार आहे। वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय या पदांकरिता थेट मुलाखत दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येतील सांगितलेलं आहे। लक्षात घ्या, कंत्राटी बेसिस जॉब असणार आहे व या दोन पदांसाठी मुलाखतीद्वारा 7 ऑक्टोबर 2024 रोजी होऊन जाणार आहे। इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे, तुम्ही नक्की चेक करून घेऊ शकता। आता बाकीचे पद आहेत ते चेक करून घ्या। वैद्यकीय अधिकारी आहे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आहे, सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर, TB हेल्थ विजिटर आहे, हे असे वेगवेगळे पदे असणार आहेत। आता वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय, मेडिकल ऑफिसर, मेडिकल कॉलेज इथे एकूण 2 पदांसाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन MBBS और इक्विव्हॅलेंट डिग्री फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजे तुमचं MBBS कंप्लीट पाहिजे आहे। प्रिफरेन्शियल क्वालिफिकेशन डिप्लोमा और MD पब्लिक हेल्थ PSM कम्युनिटी मेडिसिन्स 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे। इथे वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38, राखीव 43, NHM कर्मचारी 5 वर्ष स्थिती सांगितलेलं आहे। निवृत्ती शासकीय अधिकारी, विशेष तज्ञ 70 वर्ष व कर्मचारी 65 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे। सॅलरी इथे 60,000 भेटणार आहे। वयोमर्यादा बघा, तिन्ही पदांसाठी सेमच असणार आहे। वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक यांना सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर 2 जागा आहे। बॅचलर्स डिग्री और रिकग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर्स कोर्स झालेला पाहिजे आहे। सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 मंथ्स, म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये मिनिमम 2 मंथचा कोर्स तुमचं झालेलं पाहिजे आहे। तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे आहे। परमनंट 2 व्हीलर लायसन अँड शुड बी एबल टू ड्राईव्ह 2 व्हीलर। त्यानंतर इथे 20,000 सॅलरी भेटणार आहे। त्यानंतर TB हेल्थ विजिटरसाठी 2 जागा आहेत। ग्रॅज्युएशन सायन्स, इंटरमिडिएट 10+2 इन सायन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग एज MPW और LHV ANM हेल्थ वर्कर असं झालेलं पाहिजे आहे। प्रेफरन्स क्वालिफिकेशन ट्रेनिंग कोर्स इन MPW रिकग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स 15,500 सॅलरी भेटणार आहे। वरच्या पदासाठी इथे कंपल्सरी एक्सपिरियन्स लागणार आहे, पण या दुसऱ्या पदांसाठी कोणतेही एक्सपिरियन्स इथे मेन्शन केलेलं नाहीये। आता इथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी अर्ज करते वेळेस लक्षात घ्यायचं आहे, सर्व कागदपत्रे तुमच्यासोबत असावे व कुरिअरने हे पाठवून द्यायचं आहे, म्हणजे जे कॉपीज आहे ते तुम्हाला अटॅच करून पाठवायचं आहे। त्यानंतर 14/10/2024 नंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही इथे सांगितलेलं आहे। वयोमर्यादा अर्ज भरतीचे शेवटच्या दिनास म्हणजे 14/10 रोजी उमेदवाराचे वय जे जाहिरातीमध्ये आपण मेन्शन केलं होतं, सांगितलं होतं तितकंच असावं, म्हणजे त्या वयोमर्यादा असणे आवश्यक आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। अर्ज भरण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे अचूकपणे नोंदवावे। अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी हे सुद्धा सांगितलेलं आहे। माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेले जन्मतारीख अर्जात नमूद करावी। जाहिरात प्रसिद्धी केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय अर्जात अचूक नमूद करावे। अर्जात उमेदवाराचे लिंग याबाबतीत माहिती नमूद करावी। अर्ज करत असणारे अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। हे तुम्ही लिस्ट बघू शकता। डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे। शैक्षणिक अर्हता पात्रता तुम्ही जी आपण एज्युकेशन क्रायटेरिया बघितलेला आहे ते कंप्लीट असेल तरच तुम्ही ते अर्ज करू शकणार आहात। इथे मुलाखतीची वेळ सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे।
त्यानंतर इथे ज्या पदानुसार अनुभव लागणार आहे त्या पदानुसार तुम्ही अनुभव असेल तरच इथे सिलेक्ट होऊ शकता। संगणक अर्थ सांगितलेला आहे, MSc प्रमाणपत्र धारण करीत असल्यास तपशील नमूद करावा। सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 मंथचा कोर्स असला पाहिजे आहे, हे सुद्धा इथे नमूद केलेला म्हणजे तुम्हाला नमूद करावं लागणार आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अर्ज शुल्क इथे उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्कचे 100 रुपये म्हणजे 150 रुपये हे खुल्या प्रवर्गांसाठी आहे व 100 रुपये राखीव प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी असणार आहे। DD द्वारा तुम्हाला इथे पाठवून द्यायचं आहे, म्हणजे डिमांड ड्राफ्ट द्वारा इथे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला अटॅच करावं लागणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे। अर्ज इथे सांगितलेला आहे बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कंत्राटी जॉब असणार आहे। थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। नवी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे। वयोमर्यादा आपण बघितलेलंच आहे, त्या वयोमर्यादापर्यंत असेल तरच तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। काही पदांसाठी ते अनुभव लागणार आहे, काही पदांसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असून ते नक्कीच अर्ज करू शकता। 12वी पास प्लस इथे ग्रॅज्युएशन सुद्धा सांगितलेलं आहे, त्यानुसार नक्कीच अर्ज करायचा आहे। वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी इथे सॅलरी भेटणार आहे। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा।